म्हणजे पहिले माझे गुरु माझे वडील. त्याच्यानंतर मग रमाकांत पाटील त्यांच्याकडे थोडं शिकलो आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया त्याला मी मनापासून गुरु मानतो. तर ही कला एकतर चांगला मित्र तुम्हाला देऊ शकतो, नाहीतर तुमचे वडील देऊ शकतात. बाकी गुरु सगळंच तुम्हाला देणार नाही. याद है मैंने 98 में हमारे दीदी लता मंगेशकर जी का शो बजाया था. त्याला सांगून नाही वाटलं त्याचं. अच्छा. कारण हे थांबेल जेव्हा आपले डोळे बंद होतील तेव्हाच. मी खरं सांगू माझे मित्र आहेत, शत्रुदल रेस आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आधी खूप वाजवलं. ते खूप चांगले गिटारिस्ट आहेत. हा स्टुडिओ तो फारच सुंदर आहे. रिझल्ट खूप छान आहे. मला वाटतं सगळ्यांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे या स्टुडिओचा. सर्वप्रथम आय एम एक्स स्टुडिओच्या माईक अँड मेमरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बासरी वादक विजू तांबे. यांचं नाव तर विजय तांबे आहे. यांनी गेले 45 ते 50 वर्ष इंडस्ट्रीमध्ये बासरी वाजवून गाण्यांना संगीत दिलेले आहे. तर विजू भाऊ, तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार. आमच्या आय एम एक्स स्टुडिओमध्ये. थँक्यू. तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता? मी एक साधासुद्धा बासरी वादक आहे. एवढंच की थोडंसं चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर त्यांचा आशीर्वाद मिळाला मला. छान. तर बासरीचं तुमचं पहिलं नातं कसं जुळलं? अ, खरं सांगायला तर माझं म्युझिकमध्ये येण्याचं काही हे नव्हतं. माझं आर्मीमध्ये जायचंच ध्येय होतं. तर माझे वडील माझे चांगले बासरी वादक होते आणि त्यांनी माझ्यावर खूप फोर्स केला आणि त्यांची इच्छा होती की त्यांना जे जमलं नाही ते ह्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी मला खूप खूप साम-दाम म्हणतात दंड-बिंड ते सगळं करून माझ्याकडनं करून घेतलं ते. म्हणजे पहिले माझे गुरु माझे वडील. त्याच्यानंतर मग रमाकांत पाटील त्यांच्याकडे थोडं शिकलो आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया त्याला मी मनापासून गुरु मानतो. अच्छा. तर संगीताची प्रेरणा जर बघायला गेलं तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं मिळाली. हो. अति सुंदर. तर संगीत क्षेत्रात येण्याचा तुमचा निर्णय कसा तुम्ही घेतला? नाही बाबांचा फोर्स होता आणि मी शाळेत थोडं वाजवायचो. तर त्यावेळी इतकं काही जमत नव्हतं. तर काय मित्र म्हणायचे, "अरे ह्याला हे जमत नाही, ह्याला ते जमत नाही." मग तो असं का बोलला? करून दाखवणार. असं करून मग त्या हट्टापायी हळू-हळू जेवढं तुम्ही ती जणाला आणली. समजून थोडं मी आता बासरीच का निवडली तुम्ही? कारण हो. इतर काही वाद्य आहेत. नाही म्हणजे निवडण्याचा प्रश्नच नव्हता. घरनं पहिलं वाद्य घरी बासरी होती त्याच्यामुळे आणि वडिलांचा फोर्स होता. त्याच्यामुळे दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जाताच आलं नाही. म्हणजे तबला आवडायचा, पण ते करायचं नाही योगाला. डायरेक्ट फ्लूटच हातात पडली. अच्छा. तर तुमचे गुरु जसे तुम्ही आता बोलले, की तुमचे वडील सर्वप्रथम तुमचे गुरु आहेत. तर त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? वडिलांकडनं मेन म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर ही कला एकतर चांगला मित्र तुम्हाला देऊ शकतो, नाहीतर तुमचे वडील देऊ शकतात. बाकी गुरु सगळंच तुम्हाला देणार नाहीत. पण वडिलांना तसा काय मोह नसतो बरोबर आहे. आणि मित्र म्हणजे अगदी मित्र सगळं ओपन करू शकतात. तर वडिलांच्या छत्रछायेखाली हो. तुम्ही बासरीची तुम्हाला ज्ञात झालं. तर रियाजाचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे? रियाजाचं महत्त्व म्हणजे अजूनही ते काही सुटणार नाही तुमचं. जोपर्यंत तुम्ही जगताय, जोपर्यंत तुम्ही वाजवताय, तोपर्यंत तुम्हाला रियाज हा केलाच पाहिजे. बरोबर आहे. तर आजही तुम्ही किती वेळ रियाज करता? हल्ली खरं सांगायचं म्हटलं तर आता कामाच्या हिशोबात मिळत नाही वेळ. पण तरी 1-2 तास तर काढतोच. अगदी बसलो तर निदान असं आज खूप काम आहे, तरी पण 1 तास कसं तरी दररोज काढावंच लागतं. अप्रतिम. तर नवीन कलाकारांना तुम्ही रियाज कसा करावा आणि किती वेळ करावा आणि कोणत्या वेळेस करावा? असा नियम नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, पण तुमचा प्रामाणिकपणे तो रियाज असला पाहिजे. जे पण जसं आपण आपलं अन्न रोज लागतं, तसं रोज रियाजही पाहिजे. करणं आवश्यक आहे. आवश्यकच आहे. ओके. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मोठा कार्यक्रम जहाँ पे आपने
सबसे बड़ा शो किया होगा, उसके बारे में कुछ बताएंगे? याद है मैंने 98 में हमारे दीदी लता मंगेशकर जी का शो बजाया था। वो मेरे जीवन में सबसे मतलब हाईएस्ट, अब जैसे बोल सकते हैं, वो शो था मेरे लिए। हम्म। वो यूएस में था, उनके 12 शोज थे। तो वो शोज थे मैंने जो बजाया, तो मेरी ज़िंदगी के वो सबसे टफ जो बोलिए आप, तो और इम्पोर्टेंट शो थे। अच्छा, सो ऐसा कोई शो जो आज ही आपके मन में घर करके बैठा है, जो आप कभी भूल नहीं सकते, ऐसा कोई शो आपने किया है? ऐसे ही देखने जाए तो ऐसे बोल नहीं सकते, क्योंकि रोज का शो होता है, कौन सा अच्छा हुआ कौन सा बुरा हुआ ऐसे मानने पड़ते हैं, लेकिन हम लोग का प्रयास होता है कि हम लोग रोज अच्छा परफॉर्म करें। विजू भाऊ, तुम्ही आता थोड्या वेळ आधी बोलले की आपने यूएस में शो किया, आपने काफ़ी जगह पे शो किया. सो जेव्हा तुम्ही परदेशामध्ये शो करता आणि भारतामध्ये जेव्हा तुम्ही शो करता, तर तो शो सादर करताना तुम्हाला काय वेगळं जाणवतं? मला वाटतं की जसं आपल्या इथे ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे, हिंदी गाणी माहिती आहेत किंवा काय, पण जेव्हा आपण बाहेरच्या देशात शो करतो, तेव्हा त्या सगळ्यांना त्या गाणी माहितीच असते असं नाही. पण ते लोकं अगदी इन्व्हॉल्व्ड होऊन तो शो बघतात. वयाच्या किताव्या वर्षीपासनं तुम्ही बासरी म्हणजे तुम्ही हातात घेतली आणि तुम्हाला सूर कळायला लागले? आता माझं वय 62 आहे. पण मी जेव्हा 5 वर्षाचा होतो, हां, हां. तिथपासून हातात फ्लूट आली. अरे बापरे! म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून तुम्ही बासरी वाजवत आहे. अप्रतिम. तर शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यामध्ये बासरीची भूमिका कशी बदलते? शास्त्रीय संगीतामध्ये एक तुम्हाला बांधील गोष्टी असतात आणि सुगम संगीतामध्ये मेन तुमचा भावना त्या आल्या पाहिजे. पण शास्त्रीय संगीतामध्ये पण भावना आहेतच. पण जास्त भावसंगीतामध्ये जास्त त्याचं स्वरूप थोडंसं जास्त दाखवावं लागतं. निरखून येते. हां, निरखून येतं. ओके. बासरीचं वैशिष्ट्य काय? तुम्ही जसं आता तुमच्या जो ही इंग्लिश इंग्लिश फूड, हिचं वैशिष्ट्य तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता? बघा, बासरी ही जी आहे आपली बासरी, ही आपल्या बासरीचं बघूनच त्या लोकांनी ह्याला बनवली आहे. पण खरी भारतीय बासरी म्हणजे नुसतं बांबू हं, हं. आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी नुसते 6 होल आणि 7वा होल फुकायचा. त्या 5-7 होलमध्ये तुमचे 12 नोट त्यांनी बसवलेत. आणि हे वाद्य मी सांगेन की तुम्हाला म्हणजे याचं पारावर नाही. म्हणजे तुमचा धनगरी तोच वाजवू शकतो, क्लासिकल वाजवा माणूस वाजवू शकतो. कला म्हणजे त्याला अनलिमिटेड हे आहे. आणि चांगलं. अंतर आणि बरं तुम्हाला याचं काय रखरखाव पण नाही. तुम्हाला जास्त महाग पण नाही. असं कुठलंच वाद्य नसेल असं मला वाटते. आपका आवडता राग कौन-सा और क्यों? ऐसा नहीं बोल सकते. सब राग जो आपको अच्छा आता है वो आपका प्यारा राग है. उनमें इन रागों के बीच में आपका कोई एक स्पेसिफिक जहाँ पे आपको उस राग में बांसुरी बजाना काफ़ी आपको पसंद करता हो? ऐसे झिंझोटी है, हुँ। भूप है. एक राग हमें हमारे प्रेक्षकों को आप बजा के सुना सकते हो? हाँ, थोड़ा-सा फ्लूट अलग होगा. जी। मी थोडासा भूप ऐकवतो तुम्हाला. खूपच सुंदर.
तर एखादी गाण्याची जेव्हा धून तुम्ही वाजवता, तुम्ही कोणत्या भावना तुम्हाला अनुभवता? भावना म्हणजे त्याच्यात ॲक्च्युली ते गाणं कशा स्वरूपाचं आहे. कारण गाण्याच्यामध्ये भावाच्यात खूप फरक आहे, की एक प्रणयाचं गाणं आहे, एक दुःखाचं गाणं आहे, एक नॉर्मल भक्तीचं गाणं आहे. प्रत्येकामध्ये त्याचं स्वरूप बदलतं वाजवणं. तर संगीत क्षेत्रात सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणती आव्हाने आली, काही चॅलेंजेस आले? हो, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आत्तासारखं डबिंग नव्हतं, की आपण थांबून तो पार्ट परत वाजवायचा. आम्हाला त्यावेळी सिंगर तिथे गातोय आणि आम्ही सगळे 10-15 म्युझिशियन जे पण असतील, 20-25 जे असतील, तुम्हाला एकत्र वाजवायला लागायचं. म्हणजे त्यात एकाची कुणाची चूक झाली, मिस्टेक झाली, तर ते परत म्हणजे एक कोणीही चुकलं, तर ते तुम्हाला पूर्ण परत घ्यायला लागायचं. अच्छा. तर ते चॅलेंजिंग होतं. म्हणजे लाईव्ह म्युझिक. लाईव्ह म्युझिक. आता थोडंसं ईझी झालं आता आपण डबिंग करू शकतो. कॉम्प्युटर आहे त्याच्यामुळे आपण इकडचा वाजवून काढलेला पार्ट वाजवलेला दुसरीकडे चिटकवू शकतो. तिकडनं इकडे करू शकतो. त्याला टेम्पोमध्ये आणू शकतो, सुरात आणू शकतो. बरोबर आहे. खूप आता ॲडव्हान्स आहे. विजू भाऊ, असा कधी तुमच्या आयुष्यात कधी क्षण आला, की सर्व तुम्हाला बासरी वाजवून असं कधी वाटलं, की बासरी वाजवणं सोडून द्यावं असं आयुष्यात कधी वाटलं तुम्हाला? त्याला सांगून नाही वाटलं तसं. छान. कारण हे थांबेल जेव्हा आपले डोळे बंद होतील तेव्हाच. तर आजच्या एआय आणि डिजिटल युगामुळे संगीत क्षेत्रात तुम्हाला काय बदल वाटतो? बघा कालांतराने कालाच्या हिशोबाने तुम्हाला सगळं चेंज आलेच पाहिजेत आणि ते येणारच. हं, हं. पण जे आपलं भारतीय म्युझिक आहे, की संगीत आहे, ते तुमचं कधीच नष्ट होणार नाही. किती एआय आलं, किती काय झालं तरी एक जे स्वरूप आहे आपल्या म्युझिकचं, जे आपली भारतीय संस्कृती आहे, ती किती एआय आलं, किती काय आलं तरी पण काय बदलणार नाही असं मला वाटतं. अप्रतिम. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचा तुमच्या प्रवासात किती मोठा वाटा आहे? खूप वाट आहे. प्रत्येकाचा घरचा सपोर्ट आहे. कारण का तुमचा हा सपोर्ट नसेल आणि घरचं वातावरण छान नसेल, तर तुम्ही नाही वाजवू शकत. तुम्हाला ते पूरक वातावरण घरचं असलंच पाहिजे. म्हणजे फॅमिली, फॅमिली. कुटुंब तुमचं तो एक तुमचा पाया आहे. हो. तुमच्या आयुष्याचं जे मानेचा मणका आहे, हो. ज्यांनी तुम्हाला आधार दिला, ज्यांनी तुम्हाला धरून ठेवू, असं आपण बोलू शकतो. ओके. तर बासरी शिकू इच्छिणाऱ्यांना किंवा बासरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? माझ्या मते मी असा कोणतरी गुरु अ, आधी तुम्ही चूज करा आणि कसं असतं की काही लोकं कसं सुरुवात स्वतःहून करतात. पण त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सायंटिफिकली त्याची फिंगरिंग आणि हे पकडण्याची तुम्ही ठरवत नाही आणि मग एकदा तुमचा हात चुकीचा बसला, की मग चुकीचाच बसतो. मग तो तुम्ही त्याला सुधारवू शकत नाही. म्हणून माझं मत आहे की तुम्हाला जो पण गुरु आवडतोय त्याच्याकडे जा आणि तुमचं ते सांगतील कसं सायंटिफिकली रियाज करा. ओके. म्हणजे स्वतःच्या हिशोबाने कधी फ्लूट पकडून आता काही लोकं काय कशीही पकडतात, मग अशी पकडतात, वाजवतात आपले. तर ते म्हणतात "आता हा चुकीचा बसला की चूक बसला. पण याचं खरं हे टेक्निक आहे. अच्छा. आता हे आत एकदा तुमचा असा बसला, की तो परत असा होणारच नाही कधी. असं आहे. म्हणून सायंटिफिकली शिकलं पाहिजे. म्हणजे एकदा तुमचा हात बसले, हां. की ती पोझिशन सोडणं मग कठीण. कठीण होतं. हो, मस्त. म्हणून तुम्ही एक गुरु निवडला पाहिजे, हां. ज्याच्याकडे तुम्ही जाऊन शिकता. झालं पाहिजे आणि त्याने पोझिशन त्याने जे सांगितलंय, जसा रियाज सांगितलाय तुम्हाला तसाच केला पाहिजे. अच्छा. तर आज तुम्ही आमच्या आय-एम-एक्स स्टुडिओमध्ये आलात. हो. आणि गाण्यासाठी तुम्ही बासरी तुमचं योगदान दिलं. तुमचा अनुभव कसा होता? मी खरं सांगू माझे मित्र आहेत, शत्रुदल रेस आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आधी खूप वाजवलं. ते खूप चांगले गिटारिस्ट आहेत आणि आज तुमचाही योग आला भेटायला मनोज. तर खूप बरं वाटलं मला आणि हा स्टुडिओ तर फारच सुंदर आहे. रिझल्ट खूप छान आहे आणि जे आम्ही वाजवतो कसं होतं की कधी फ्लूटचा टोन आहे ना, तो कधी-कधी असं मेटॅलिक होतो. पण इथे मला ते जाणवलं नाही, की जसा तुमचा रिअल टोन आहे तसाच रिअल टोन इथे रेकॉर्ड होतो. असं मला वाटतं आणि मला वाटतं सगळ्यांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे स्टुडिओचा. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपल्यासोबत होते विजू तांबे भाऊ. आज त्यांनी आपल्याला इथे येऊन आपल्या गाण्यासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलं बासरी वाजवून.
लवकरच आपण भेटू याच चॅनलवर आय एम एक्स स्टुडिओ माईक अँड मेमरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.